हॅलो 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 आला बघ तुला हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो थोडा आवाज क्लिअर करा. हॅलो पहिल्या बॉलवरती इथे विकेट प्राप्त होईल आणि पहिल्याच बॉलवरती बंधूने इथे विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. मितेश जो पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो 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 थँक्यू थँक्यू. हॅलो पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट इथे पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण सध्या बंधू दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही जर बॅटरला पाहिलं तर लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे सध्या आपण जर पाहिलं तर डगआउटमध्ये बसल्यात. 2 मोठे ॲडथ्री इथे बसल्यात. इझोन हॅट्रिक गोलंदाज हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक या सुरुवातीलाच पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह आता पाहायला मिळतोय. कारण या स्पर्धेची सुरुवात इकडनं झाली आहे आणि ज्यावेळी बिगिनिंग सुरुवात चांगली होतीये आणि हवी ठरत असताना आपण सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला या प्रथम 2 बॉलवरती आपण पाहू शकतात. हॅट्रिक बॉल गोलंदाज तयार उडवण्याचा प्रयत्न बॅटची इनसाइड एज घेत असताना बॉल फाईन लेग शॉट फाईन लेग इथे सरसावतोय बॉलवरती जोपर्यंत येईल एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल आणि टीमची धावसंख्या ती मात्र श्री गणेशा होतोय जाऊन पोहोचते 1 धावसंख्येवरती. 1 रन या स्कोर कार्डवरती आता टीमची धावसंख्याला सुरुवात झाली आहे. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण अनुभवत आहेत. सिल्वर स्टार चषक 2026 एक गाव एक संघ आज आपण या पहिल्या दिवसामध्ये पाहू शकतायत. आज कुठला संघ असेल तो बाजी मारेल आजच्या या दिवसामध्ये तेही आपल्याला पाहायचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की आपल्याला ते कळणार आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आता हार्दिक एक पिच हिटर म्हणून ज्याला ओळखलं जातं. एक लेफ्ट हँडर बॅटर आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे. जिद्द चिकाटी आत्मविश्वास या सर्व काही गोष्टी घेऊन मैदानामध्ये एक्झिक्यूट ते करण्याची गरज राहील. आता राऊंड विकेटने गोलंदाजी करण्याकरता रेडी होईल बंधू.
कारण लेफ्ट हँडर बॅटर आला बॅटिंग करण्याकरता. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर बॅटर येतो अनेक गोलंदाजांना आपण पाहिलंय राऊंड विकेट येत असताना, आणि सध्या राऊंड विकेट आलेत. बंधूचा पुढचा बॉल समोर टाकलाय, त्यावरती आघात, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्लॉटच्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय, हा सिक्सर. आणखीन एक उडवलाय, आणखीन एक प्रघात इथे चढवत असताना हार्दिकच्या बॅटमधनं बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर, षटकार. विचार विनिमय सध्या आता संपूर्ण टीम करते अर्नाळा कड संघाचे. आता बॉलर्स त्याचबरोबर फिल्डर देखील आता विचार विनिमय करत असताना, कारण प्रघात आता चढवत असताना आपण हार्दिकला पाहत आहे. ज्या अनुषंगाने पहिल्या 2 बॉलवरती विकेट आले होते, त्यानंतर एक सिंगल आली स्ट्रायकिंग एंडवरती हार्दिक आले, आणि हार्दिकचे जे फटके आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजावरती नक्की प्रेशर असेल. शेवटचा बॉल हाताळण्याकरता तो तयार झालाय. P1चं षटक आहे, पॉवर प्ले, आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्या आघात करत असताना आपण हार्दिकला पाहू शकतायत. एक लेफ्ट हँडर बॅटर ताकदवान कसा असावा ह्याचं सध्या मुख्य उदाहरण सध्या देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पेशकश करत असताना पुढचा बॉल फुल टच टाकलाय, तिसराही मारायचा होता परंतु बॉल मागच्या दिशेने निघत चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर पाठलाग करतायत परंतु बॉल अडवणं ते जाईल क्षेत्ररक्षकाकरता मुश्किल, आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. पहिलं षटक समाप्तीला आले. या पहिल्या षटकामध्ये टोटली टीमच्या धावसंख्या 17 आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे. जरूर 2 विकेट इथे गमावले टीम सिल्वर स्टार अर्नाळा संघाने, परंतु आता सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत. 3 षटकांचे सामने आहेत, आणि या 3 षटकाच्या सामन्यामध्ये जर तुम्हाला मजल मारायची असेल तर पॉवर प्लेचं जे षटक आहे ना ते चांगलं बनवण्याची गरज आहे, आणि ते सध्या चांगलं बनवत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि आता जर पाहिलं तर सेकंड ओव्हर गोलंदाज येईल नक्की, गोलंदाजी मार्गवरती कुठला येईल हे पाहायचं आहे, कारण धावसंख्या आता मजल मारतीये. पहिल्या 2 बॉलवरती तर धावसंख्येने मजल मारलेला नव्हता, 2 विकेट आले होते, परंतु त्यानंतरचा जो प्रवास राहिला फलंदाजांचा खास करून बॅटर हार्दिकचा, आणि त्याच्यामुळे टीमची धावसंख्या 17 वरती आपल्याला पाहायला मिळतीये. सेकंड ओव्हर, आणि सेकंड ओव्हर हाताळण्या करता गोलंदाजी मार्गवरती राज, षटक क्रमांक 2. पहिला बॉल समोर टाकला, त्याच्यावरती चढवणारा हल्ला परंतु क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात, आणि त्याने टिपलाय हा झेल. परतावं लागेल फलंदाजाला. पारी समाप्त. फलंदाज अजयची बाद.
थँक्यू. विकेट आली आहे. आणखीन एक आदरा बसतोय. तिसरा आदरा सध्या बसत असताना पण सिल्वर स्टार अर्नाळा संघाला पाहू शकताय. अजयची पारी समाप्त होतीये. आता त्याची जागा घेण्याकरता राईट हँडेड बॅटर बॅटिंग करण्याकरता जनित स्ट्रायकिंग इन वरती आता पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहील आतापर्यंत. पहिला बॉल फेस करत असताना विकेट प्राप्त केली आहे राजने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न. आता इथे क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेलचीची संधी निर्माण झाली होती, परंतु कॉलिंगचा प्रभाव तो मात्र कमी पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे सध्या हा गोलंदाजी करत असताना झेल इथे ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एक जीवनदान तो मात्र प्राप्त करून दिलाय जनितला. जीवनदान आले. जुग जुग जिओ असा आशीर्वाद सध्या तर इथे दिलाय फलंदाजा करदा. जरूर बॅक टू बॅक विकेट घेण्याचा मोह बाळगला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी इथे सुटली आहे. 1.2 बॉलच्या समाप्तीखेरीज टीमची धावसंख्या 18 लॉस ऑफ 3 विकेट्स. राऊंड विकेटने आता गोलंदाजी करण्याकरता आलेत. फिल्डिंगचा मुजाहिरा जर आपण इथून पाहिला तर फिल्डिंगमध्ये क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक पाहतोय. मिड ऑन डीप मध्ये पाहायला मिळतोय. तसेच वाईडिश लॉंग ऑन तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ देखील तैनात आहे आणि खास करून एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पाहायला मिळतोय. ही फिल्डिंगची सजावट आहे जी डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टच टाकलाय. फुल टच मिस केलाय. वेगात होता बॉल. एका काळी असं वाटलं होतं हार्दिक स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही फुल टॉस टाकताय तर हार्दिकच्या बॅटमधून नक्की मोठा फटका पाहायला मिळेल, परंतु बॅटच्या एज वरती हा बॉल लागला. मिडल ऑफ द बॅट ते मात्र करू शकले नाहीयेत. सामना परिपक्व होईल इथून. चांगली गोलंदाजी हाताळणं आणि चांगली फलंदाजी करणं ही चांगल्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1.3 बॉल समाप्ती केली. धावसंख्या स्थिर 18 वरती. पुढचा बॉल आता समोर टाकलाय. ब्लास्ट केलाय. बॉल जाईल समोरच्या दिशेने. 6 धावन करता येतोय हा बिगी सिक्सर षटकार. थँक्यू. अशी साधी सोपी गोलंदाजी तुम्ही हार्दिक समोर करू शकणार नाहीये, कारण हार्दिककडे ताकद आहे, नजाकत आहे आणि त्याच्यामुळे सध्या हा खेळाडू चर्चेमध्ये राहिलाय. पुढचा बॉल फुलटस. फुलटस हा बॉल एवढा चांगला मारला नाहीये, प्रॉपरली मिडल केला नाहीये, तरी देखील बॉल लॉंग ऑफला जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तिकडे एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 माफ करा. शेवटचा एक बॉल आता शिल्लक राहील. जनित स्ट्रायकिंग इन वरती आहे. गोलंदाज रेडी होईल. ओव्हर द विकेट. राजचा पुढचा बॉल चांगलाच बॉल टाकलाय. चारोखानी चित या बॉल वरती पाहायला मिळाले फलंदाजाचे. जो ब्रह्मास्त्र असतो क्रिकेट मधला तो सध्या वापरलाय अखेरच्या बॉल मध्ये राजने आणि षटक हे इथे मात्र संपलंय. हे षटक राहिलं 8 धावेंचं. एक महत्वाचा गडी तो मात्र बाद केला या दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि 2 षटकाच्या समाप्तीखेरीज टीमची धावसंख्या 25 वरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
ठेवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. फ्री हिटचा सिग्नल तो मात्र इथे असणार आहे. फ्री तिकीट मिळवण्याची संधी आहे. स्टेप आउट झाले, बिकिट करायचं होतं, परंतु इथून ते परिपक्वता जमलेलं नाहीये. क्रिकेटमध्ये परिपक्वता ती देखील महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु इथे परिपक्वता पाहायला मिळालं नाहीये. आणि जरूर स्टेप आउट झाले, परंतु लांब ठेवण्याचा हा गोलंदाजाचा प्रयत्न. सर बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, मिस केलं या बॉलला. हॅलो, पुढचा बॉल. हा बॉल डाऊन द लेग स्टंप. पंच वळतायत. एव्हरी बॉल डाऊन द लेग स्टंप इज कॉल्ड वाईट. आणि हा बॉल इथे वाईट. पंचांचा सिग्नल तो मात्र जॉईन होते. टीमची धावसंख्या ती मात्र फळकावरती 31-31. लॉस ऑफ 3 विकेट्स. एक मजबूत धावसंख्येवरती मजल मारण्याचा जरूर प्रयत्न असेल सिल्वर स्टार अर्नाळा संघाचा, कारण ते गरजेचं राहणार आहे. चांगला बॉल टाकला होता, त्याचाच उत्तम दर्जाचा स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर केला, परंतु डीपमध्ये खेळाडू आहे बॉलवरती, जोपर्यंत तो मात्र येईल. इथे 2 धावा या मात्र पळून काढल्या जात आहेत. दुहेरीच्या आकड्यानंतर टीमची धावसंख्या 33-33. लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक राहतील. या षटकाचे जवळजवळ जर विचार केला तर 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये काहीतरी करून दाखवावे लागेल. चमत्कार तो मात्र इथून करणं गरजेची गोष्ट आहे. जरूर गोलंदाजी करणारा टीम म्हणेल 40 पर्यंत जर टीमची धावसंख्या जर थांबली तर ती बेस्ट अँड बेटर म्हणून ओळखली जाईल. परंतु हार्दिक ओव्हर द बॉलरकडे हा स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावरती नॉट स्ट्रायकिंग इन बॅट्समनने इथे जम्प घेतली आहे. डाईव्ह इथे टाकत असताना आपण त्याला पाहत आहे. डॉट बॉल ची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. आयुषचा पुढचा बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय, गॅप मध्ये चाललाय, बॉल जाईल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमचे कॅमेरामॅन प्रिन्स यादवला सलामी देणारा हा चौकार. 4. थँक्यू. यानंतरचा सामना चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. टॉस करण्याकरता इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा केला जाईल. चला बिलोजी स्पोर्ट्स खंबाला संघाचा कॅप्टन तसेच घरत स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस का बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. लगेच टॉस हा मात्र केला जाईल. आणि हा फटका आणखीन एकदा चौकाराकरता पहा. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवरती. गॅप मध्ये खेळला आणि त्याचा बेनिफिट सध्या मिळत असताना बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल फलकावरती होऊन स्कोर कार्ड 41-41. शेवटचा अंतिम बॉल तो मात्र येणं शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर मधील 33 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना सध्या आपण हार्दिकला पाहत आहे. हार्दिक मोरे आपण त्याला पाहत आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाही भिरकावलाय ऑन साइडला. जाईल जाईल जाईल. आमच्या प्रेक्षकांच्या हार्दिक स्वागताकरिता हा ठोकलाय सिक्सर. थँक्यू थँक्यू.
हॅलो हॅलो आदरणीय जितूजी भुईर यांच्या माध्यमातून टॉस हा केला जाईल. टॉस इथे केला जाईल. हेड असा कॉल आहे आणि इट इज अ टेल आलाय. टीमने जिंकलाय टॉस. खंबाला संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे दिशेने जायचं आहे आणि त्याचबरोबर आपण देखील जाऊ द्या. आपण जायशील जातील तर जाऊ द्या. टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? आम्ही पहिली बॅटिंग घ्यायचा निर्णय आमचा. बॅटिंग घेण्याचं कारण आम्हाला थोडंफार कळेल. चांगला स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि या ठिकाणी आल्यानंतर आयोजन कसं वाटते? कारण खंबाल्याची टीम आहे, जेव्हाही या ठिकाणी येते कसं वाटलं एकंदरीत इकडचं माहोल आणि त्यातल्या त्यात ही स्पर्धा? खूप चांगलं आयोजन आहे सिल्वर स्टार यांच्या या संघाचं. ग्राउंड देखील खूप चांगला आहे. तर बघूया आता. चालेल, जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच ऑन आहे आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने षटकारा करता 6 रन्स. ओव्हर टू यू किशोर मडवी सर. थँक्यू. हॅलो. धन्यवाद सोहेल सर. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिला चेंडू आहे आणि षटकार पाहण्यास मिळाला आपल्याला बॅटमधून. धावसंख्या बरं आहे ती 6 वर. सुरेख षटकार पाहण्यास मिळाला बॅटमधून आणि पहिल्या चेंडूवर षटकार. तब्बल धावसंख्या तिथून 6 जिंकण्याकरता 38 धावाचं आव्हान अजूनपर्यंत आहे. बघूया प्रेषट मार्गस्थ. दुसरा चेंडू या ठिकाणी चेंडू भिरकावण्याच्या दिशेने आणि चेंडू निर्धाव. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 वर. बघूया भागेश फलंदाज पाहतो आपण. धावसंख्या तब्बल ती 6 वर. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी लोअर चेंडूच्या दिशेने दिशेने आणि सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 7 वर. धावसंख्या 7. चेंडूचा झाला उर्वरित खेळ म्हणजे 3 चेंडू आणि धावसंख्या तब्बल 7. आता फलंदाज आहे पाहतो आपण तो सिंक्लेअर. बघूया जोरदार फटकाची चेंडू या पूर्ण निर्धाव चेंडू या ठिकाणी. उर्वरित 4 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 7 वर. हॅलो. जोरदार फटकाशी मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. बघूया भागेश फलंदाज स्ट्राईकवर येतो. धावसंख्या तब्बल ती 8. बघूया पुढील चेंडू.
या ठिकाणी धाव चेंडू सुरेख गोलंदाजी पाहतो आपण मितेशची आणि धावसंख्या तब्बल त्यामध्ये 8 वर सुरेख आपण पाहतो या ठिकाणी ग्राउंड आणि धावसंख्या अजून 8 वर जिंकण्याकरता अजूनही 40 धावाचं आव्हान 18 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये सामना 3 षटकाचा आहे आणि जिंकण्याकरता 40 धावाचं आव्हान 12 चेंडूमध्ये. बघूया पुढील गोलंदाज श्रवण. हा चेंडू फ्री हिट आहे. पुढील चेंडू फ्री हिट. बघूया. हॅलो 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 धावसंख्या तब्बल ती म्हणजे 9. फ्री हिटचा चेंडू. बघूया या फ्री हिटच्या चेंडूवर सिक्सर पाहण्यास मिळतो की चौकार. बघूया दुसरे मार्ग असता पहिला चेंडू आणि पहिला चेंडू 9 होता आणि एक धावसंख्या तब्बल ती म्हणजे 9 वर. बघूया पुढील चेंडू फ्रीडचा चेंडू या ठिकाणी जोरदार छोटू चेंडू मारण्याच्या दिशेने या ठिकाणी चेंडू पुन्हा पंच आमच्याकडे वर हात करता आणि 9चा इशारा. एक अजून एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल ती म्हणजे 1 ने सरी तब्बल ती म्हणजे 10 वर. पुन्हा फ्री चेंडू असेल या ठिकाणी. आणि फ्रीडचा चेंडू या ठिकाणी धावसंख्या तब्बल ती म्हणजे 10 वर. गोलंदाज श्रवण. धावसंख्या 10. बघूया पुढील चेंडू सलग 2 चेंडू नो टाकलेले आहेत श्रवण आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 10 वर. बघूया पुढील चेंडू. पुढील फलंदाज जेरॉम. बघूया धावसंख्या तब्बल ती म्हणजे 10 वर.
दुसरी षटक मार्ग असतं या ठिकाणी एकच चेंडूचा खेळ अजूनपर्यंत धावसंख्या 10. बघूया पुढील चेंडू फलंदाज भूपेश जोरदार फटका चेंडू या ठिकाणी एक धाव समाधान. बघूया दुसरी प्रयत्न एक धाव समाधान. सुरेश फेक या ठिकाणी धावसंख्या तब्बल ती म्हणजे 11वर. गोलंदाजी नो टाकून कमबॅक केलेला आहे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 11. बघूया पुढील चेंडू सुरेख कॉपी चेंडू या ठिकाणी खणखणीत पंचशेरी चौकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 4 ने सर तब्बल 315वर. डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. आल्या 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 चौकार जेरामच्या बॅटमधून आणि पुन्हा चेंडू मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 16वर. धावसंख्या 16. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत दुसरी षटक मार्ग असतं. धावसंख्या 16. या ठिकाणी जो आपण या ठिकाणी यष्ट उद्ध्वस्त दुसरा गडी बाद. धन्यवाद जी. हॅलो. जिंकण्याकरता 7 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान. हॅलो. 7 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान. सुरेख गोलंदाजी पाहतो आणि फलंदाज आयुष. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 16वर. बघूया आता चौकार आणि षटकारची आतिषबाजी करावी लागेल ते म्हणजे साहिलला. आयुषला. डाकुरा फलंदाज. बघूया शेवटचा चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान जिंकण्याकरता. बघूया जोरदार फटका म्हणजे चेंडू स्ट्रेट ड्रॉ या ठिकाणी सुंदर शतरक्षण आणि या ठिकाणी चांगला कमबॅक केलेला आहे. आणि दुसरी जागी प्रयत्न यस 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 दुसरी पूर्ण. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 2 ने सर तब्बल ती म्हणजे 18वर. या ठिकाणी ओव्हर समाप्त होते. बघूया शेवटचं शतक आणि जिंकण्याकरता 30 धावांचं आव्हान. जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान आणि शेवटचं गोलंदाज पाहतो आपण नवनाथ. नवनाथ गोलंदाज नवनाथ आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 18. जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 30 धावांचे आव्हान आणि फलंदाज पाहतो आपण शिवराम आणि पंच इशारा करता नव्हता इशारा या ठिकाणी
सुरेश क्षेत्रक्षण होता या ठिकाणी झेल घेतलेला आणि एक आणि माझी आणि 2 धावा संपूर्ण या ठिकाणी एक अतिरिक्त धावसंख्या तब्बल तीन नेसर तब्बल ती म्हणजे 21 वर. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 21 आणि जिंकण्याकरता 6 चेंडू म्हणजे 27 आव्हान आणि फ्रेडचा चेंडू बघूया या ठिकाणी स्लो डिलिव्हरी या ठिकाणी धाव चेंडू सुरेख चेंडू धावसंख्या तब्बल ती म्हणजे 21 जिंकण्याकरता अजूनपर्यंत 27 धावांचं आव्हान. या ठिकाणी जोरदार चेंडू मार प्रयत्न या ठिकाणी एका धाव समाधान धावसंख्या तब्बल ती म्हणजे 22 वर. सुरेख गोलंदाजी पाहतो या ठिकाणी कमबॅक करतो गोलंदाज स्वतःला. पहिला चेंडू नोचा दिशेने टाकलेला होता आणि या ठिकाणी 2 चेंडू थोडा कमबॅक केला, एक चेंडू कमबॅक केला आणि एक तरी धावसंख्या तब्बल ती म्हणजे एक निसर तब्बल ती म्हणजे 22 वर. अजूनही उरू जिंकण्याकरता 26 धावाचं आव्हान ते म्हणजे 4 चेंडूमध्ये. बघूया आयुष डाकुरा फलंदाज या ठिकाणी सुरेख चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि सुंदर क्षेत्रक्षण 2 धावा समाधान धावसंख्या तब्बल ती म्हणजे 24 वर. उर्वरित 3 चेंडूमध्ये 24 धावांचे आव्हान. एखादी जर 9 इशाराचा फिरला तर या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पाहतो आपण पंच इशारा सॉरी आणि खराब चेंडू वाईटचा इशारा धावसंख्या तब्बल ती म्हणजे 25 वर. तीन चेंडूमध्ये 23 धावाचं आव्हान. बघूया फुल टो डिलिव्हरी या ठिकाणी खणखणीश या ठिकाणी झेल आणि हा गडी बाद होतो. साईल धावसंख्या तब्बल ती म्हणजे 25 आणि जिंकण्याकरता उर्वरित 2 चेंडूमध्ये 23 धावाचं आव्हान. अर्नाला संगाळा आणि पुढील फलंदाज बंडू. बघूया आता थोडी औपचारिक बाकी आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्याकरता 23 धावाचं आव्हान अजूनपर्यंत आहे. बघूया पुढील चेंडू या ठिकाणी फुलटो दिलेले चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ठिकाणी सुरेख क्षेत्रक्षण धावसंख्या तब्बल म्हणजे 2 सर तब्बल ती म्हणजे 27 धावसंख्या 27. बघूया पुढील चेंडू सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी पाहतो आपण.